सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा पहिल्यांदाच मे महिन्यामध्येच प्लस पातळीवर येणार आहे। आज सोमवार दिनांक 26 मे सकाळी 6 वाजता दौंडीतून धरणामध्ये 18,506 क्युसेकनं पाणी मिसळत आहे। त्यामुळे सध्या वजा पातळीमध्ये असलेले धरण उद्यापर्यंत प्लस मध्ये होणार आहे। मंगळवारपासून धरणाच्या पाणी पातळीचा प्रवास अधिकच्या दिशेने सुरू होणार आहे। उजनी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत 24 तासात तब्बल 10% जास्त वाढ झालेली आहे। सोमवारी सकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी वजा 7.72% झालेली आहे। धरणात दौंड इथून पाणी येत असल्यानं पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। उजनी धरणाबाबत सकारात्मक बातमी असताना फलटण पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसानं लाटे येथून 26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत येत आहे। ते पाणी पुढे नीना नरसिंगपूर इथं भीमा नदीत मिसळणार आहे। रात्री 8 वाजता नीना नरसिंगपूर येथील भीमा नीरा संगमवर 30,831 क्युसेकचा विसर्ग होत आहे। तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात पावसानं सीना भोगावती या नद्याही वाहू लागलेल्या आहेत।